मित्रांनो, आज वेगळं काय तर नवीन करूया. तुम्ही पाहू शकता मी अंडे किती 4 घेतलेत. बघू शकता वेगळं काय तर बनवणार आहे. अंडे दाखव ना. बघू शकता तुम्ही अंडे कसे घेतलेत. तोपर्यंत कढई तापू द्या बरं का. तुम्ही बघू शकता तेल बिल सगळं घेतलंय, जिरे वगैरे तिखट. तुम्ही पाहू शकता मी कशी करते. बघू शकता तुम्ही. हे बघा हे मित्रांनो, असे अंडे चिरून घ्यायचे बरं का. बघा असं चिरून घ्यायचे सगळे बरं का. पटपट असे कापून घ्यायचे. ते बघा बघू शकता तुम्ही. असे सगळे असे कापून घ्यायचे. काहीच वेळ लागत नाही करायला. बघा तुम्ही बघू शकता. हा बघा आता आपण कढई तापायला ठेवली बरं का. तुम्ही बघू शकता कसं टाकायचं. साधं सिंपल आहे बघा. लय मसाले बिसाले काय घालायचे नाही बघा. ह्याला अंड फ्राय म्हणतात बघा. ह्याला अंडा मसाला नाही म्हणत, अंड फ्राय. तुम्ही बघू शकता मी कशी फोडणी देते. शिका बरं का माझ्याकडनं तुम्ही कसं करायचं कसं नाही. आता मी बघा हे बघा लसूण चिरून घेतलाय बरं का. हे बघा लसूण चिरून घेतलाय. हे बघा टाकला लसूण. असा चिरून घ्यायचा नाही तर कुटायचा तुमच्या मनाने. असं चांगलं ते जरा फ्राय होऊ द्यायचं. थोडेसे जिरे पण टाकायचे बरं का. थोडंसं मीठ पण टाकायचं त्याच्यात, कारण लसणात मीठ शिरलं पाहिजे ना. तुम्ही बघू शकता कसं करायचं बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता काय कांदा घालायचा नाही, टमाटा घालायचा नाही, तसलं काही करायचं नाही. साधं सिंपल अंड फ्राय म्हणजे असं सुक्क बरं का. उकडून घ्यायचे बरं का आधी अंडे, मग करायचं. आता मी बघा आता स्लो करते बरं का गॅस. तुम्ही पाहू शकता. आता मी हे अंडे सोडते बरं का. तुम्ही बघू शकता बरं का. मी अंडे सोडत आहे आणि मी वरून तिखट वगैरे टाकते बरं का. बघा हा का तुम्ही बघू शकता कसं टाकायचं. तुमच्या मनाने तिखट जेवढं पाहिजे, जास्त तिखट नाही. हे तुम्ही नुसतं पण खाऊ शकता बरं का. तुम्ही नुसतं पण खाऊ शकता. आता तुम्ही बघू शकता हे कोथिंबीर, अशी कोथिंबीर पण टाकायची बरं का. बघा कसं दिसतंय. शिका माझ्यापासून. हे बघा त्याला काय म्हणते, अंड फ्राय सुक्क बरं का. उकडून घ्यायचे बघा. थोडंसं अजून कोथिंबीर टाकते बरं का. मीठ पण टाकलं बरं का चवीपुरतं. काय लय मेहनत नाही त्याला. 10 मिनिटाच्या आत होतंय बघा. हे काय किती वेळ लागला तुम्ही बघू शकता. थोडंसं बघा काय बघा. तुम्ही पाहू शकता बरं का कसं दिसतंय. हे बघा आवडलं का तुम्हाला आमचं अंड उकडून घेतलंय बरं का. तुम्ही पण ट्राय करून बघा बरं का. तुम्हाला आमचं अंड आवडलं असेल तर आमच्या संगती शेअर करा, लाईक करा आमच्या चॅनलला. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.